So these are the examples given for your homework. Just cross check the answers. First one, कायला आन्सर सांगा. ह्या इनइक्वेलिटीचे इनइक्वेशनचे सोल्युशन्स. काय येतात. फर्स्टचं स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजेच क्लोज इंटरवल टू कॉमा 3 आलं का असं. क्लोज इंटरवल 2, 3 स्क्वेअर ब्रॅकेट 2, 3 आलं आन्सर असं. Yes, sir. Number 2, open bracket minus infinity to square bracket union square bracket 3 infinity open bracket. -∞ पासून 2 पर्यंत किंवा 3 पासून इन्फिनिटी पर्यंत. बरोबर आहे. पैकी 2 आणि 3 ला क्लोज ब्रॅकेट. दिस इज द सोल्युशन. किंवा त्यालाच आणखी कुठल्या प्रकारे लिहिता येईल. दुसऱ्या प्रकारे लिहिलं का. X belongs to R minus open bracket 2, 3 open bracket. ओपन इंटरवल 2, 3. कारण आता इथं 2, 3 यात पाहिजेत म्हणजे रिअल नंबरमधून ते काढून टाकायचे नाही आहेत. ओके, आलेत का असे आन्सर्स. नेक्स्ट नंबर 3, open interval 1, 1/3. ओपन इंटरवल 1, 1/3. And number 4, open interval 1, infinity union open interval infinity, 1/3. इथे 1, 1/3 नाही लिहिता येणार. इंटरवल लिहिताना कधीही लहान संख्या आधी आणि मोठी संख्या नंतर असं लिहावं लागतं. कधीही जरी आपले फॅक्टर लिहिताना आपण इकडे तिकडे लिहिले असले कुठल्याही क्रमाने, तर इंटरवल लिहिताना 1/3 लहान आहे 1 पेक्षा. जो लहान आहे तो आधी लिहायचा, मोठा आहे तो नंतर लिहायचा. सिमिलरली इथे पण काय होणार. -∞ to 1/3 युनियन 1 to इन्फिनिटी. और दुसरं नोटेशन अल्टरनेटिवली X belongs to R minus interval 1/3, 1. 1/3, 1. Next, number 5, open interval -4, -3. ओपन इंटरवल का क्लोज इंटरवल.
यस, क्लोज इंटरवल. क्लोज इंटरवल, कारण इथे इक्वलचं साईन आहे. क्लोज इंटरवल -4, -3. And last one, Square bracket -4 infinity open bracket union आधी square मायनस bracket इन्फिनिटी, कारण सगळ्यात लहान ते -∞ to -4. युनियन -3 to इन्फिनिटी. और त्यालाच काय लिहिता येईल अल्टरनेटिव्हली, x belongs to R minus open interval -4, -3. x belongs to R minus open interval -4 to -3. या स्वरूपात आन्सर्स येतील. त्याला जर केअरफुली तुम्ही कम्पेअर केलं, जी तुम्हाला हिंट सांगितली होती की लेस दॅन असेल तर काय होतं आणि ग्रेटर दॅन असेल तर काय होतं. बघा, लेस दॅनचे सगळे एक्झाम्पल्सचे ॲन्सर्स कुठल्या फॉर्ममध्ये आहेत आणि ग्रेटर दॅनचे सगळे ॲन्सर्स कुठल्या फॉर्ममध्ये आहेत. ही जर ट्रिक लक्षात आली, त्या एक्झाम्पलमध्ये जी आपण पूर्ण सगळी डिटेल प्रोसिजर करतो ती करण्याची सुद्धा गरज पडत नाही. फक्त इथं एकदा फॅक्टर पडले की लगेच याच्यावरून आपण सांगू शकतो आन्सर कुठल्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे ते. म्हणजे हे मधलं सगळा पार्ट जो आहे तो स्किप होतो जस्ट बाय द ऑब्झर्वेशन अँड प्रॅक्टिस. हा सगळा पोर्शन म्हणजे आपण फक्त व्हॅल्यू फाइंड केला किंवा ठीक आहे, हे सगळं आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायला इथपर्यंत लागेलच. म्हणजे थोडक्यात शॉर्टकट मेथड जर म्हटलं तर काय करायची, लेस दॅन आहे का ग्रेटर दॅन आहे सुरुवातीला काही बघायचं नाही. इक्वेशन सोडवल्यासारखं त्याला सोडवायचं, याला इक्वल टू घ्यायचं आणि इक्वल टू घेऊन त्याचे फॅक्टर्स पाडून क्वाड्रॅटिक सारखे नेहमीप्रमाणे फॅक्टर पाडायचे आणि एक्सच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. त्या व्हॅल्यू आल्या की फक्त लेस दॅन असलं की काय होतं आणि ग्रेटर दॅन असलं की काय होतं हे बघायचं. त्याच्यात इक्वल टू असेल तर काय, इक्वल टू नसेल तर काय, ऑब्झर्वेशन्स. ओके. पण हे शॉर्ट ट्रिकचे ऑब्झर्वेशन्स फार काळ लक्षात राहत नाहीत. कन्सेप्ट आणि कन्सेप्च्युअल वर्किंग हे मात्र जास्त काळपर्यंत आपण लक्षात ठेवू शकतो जर ते परफेक्टली आपल्या डोक्यामध्ये असेल तर. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स किंवा इनइक्वॅलिटीज फॅक्टरायझेशन मेथडनी कशा सॉल्व्ह करायचे आपण पाहिलं. आता आपण याची सेकंड मेथड बघू. सेकंड मेथड का पाहायची, एखाद्या वेळी जर असं क्वाड्रॅटिक दिलं की ज्याचे फॅक्टर्सच पडत नाही आहेत, एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन इनइक्वॅलिटीज अशी दिली, टर्म अशी दिली ज्याचे फॅक्टर्स पडत नाहीत, फॅक्टर पडत नसतील तर अशा ठिकाणी ही मेथड फेल जाते. त्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड ही वापरावी लागते.
आता कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड ही फक्त फॅक्टर पडत नसले तरच वापरायची असं नाही. फॅक्टर पडत असतानाही आपण ते वापरू शकतो, नसतानाही ते आपण वापरू शकतो. फॅक्टर्स पडत असतानाही ते वापरू शकतो, फॅक्टर्स पडत नसतानाही ती मेथड आपण वापरू शकतो. ओके. मग आता यामध्ये एक क्वाड्रॅटिक इनइक्वॅलिटी आपण घेऊ जी कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड किंवा परफेक्ट स्क्वेअर मेथड याने आपल्याला सॉल्व्ह करता येईल. यातलंच एखादं एक्झाम्पल घ्यायचं का डिफरंट घ्यायचं? यातलंच घ्या, म्हणजे आपल्याला व्हेरिफिकेशन पण, आन्सर व्हेरिफिकेशन पण. ओके. समजा सिक्स एक्स स्क्वायर मायनस 5x प्लस 1 लेस दॅन इक्वल टू 0 हेच घेऊया. आता बदल जो असणार तो फक्त एक्सची व्हॅल्यू फाइंड करेपर्यंतचा. एकदा एक्सची व्हॅल्यू फाइंड केली की मग पुढे रिअल नंबरची लाईन काढायची, त्याच्यावरून इंटरवल चेक करायच्या, ते सगळं सेव्ह राहणार प्रोसेस, त्यात काही बदल होणार नाही. त्यामुळं जर फॅक्टर पडत नसतील तर आपल्याला ही मेथड वापरता येईल कंप्लिटिंग स्क्वेअरची. आता कंप्लिटिंग स्क्वेअरची मेथड काय असते? या मेथडमध्ये यातली ही कॉन्स्टंट टर्म जी आहे ती कॉन्स्टंट टर्म राईट साईडला ठेवायची. म्हणजे 6x स्क्वेअर, तुम्हाला सोपं जाण्यासाठी ते सांगतो आहे, लेफ्ट साईडला ठेवली तरी काही अडचण येत नाही. शेवटी आपण नंतर ती राईट साईडला घेऊ शकतो. 6x स्क्वेअर मायनस 5x इज लेस दॅन इक्वल टू -1. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड किंवा परफेक्ट स्क्वेअर मेथडनी कसं सोडवतात? तो परफेक्ट स्क्वेअर तयार करण्याची प्रोसेस खूप युजफुल प्रोसेस आहे. या एक्झाम्पलसाठी तर लागेलच जर फॅक्टर पडत नसेल तर. परंतु तुमचा 12th मधला इंटिग्रेशन्स हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम म्हणजे ऑलमोस्ट मोर दॅन 50% म्हटलं तरी चालेल, 50%पेक्षा जास्त एक्झाम्पल्समध्ये हे लागतं. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हा टॉपिक दरवर्षी आहे. 8वीला पण आहे, 9वीला पण आहे, 10वीला पण आहे, 11वीला पण आहे. का तो प्रत्येक वर्षी इन्क्लूड केला जातोय त्याचा इम्पॉर्टंट लक्षात येईल. जे कॅल्क्युलस सेक्शनमधला सगळ्यात महत्त्वाचा मानला जाणारा सेक्शन आहे 12thचा, तो म्हणजे इंटिग्रेशन. आणि त्याच्यात 50%पेक्षा जास्त एक्झाम्पल्समध्ये ती प्रोसेस वापरावी लागते. तर 50%पेक्षा असं माहिती एक्झाम्पल पण काही कमी नाही आहेत. 10, 20, 50 वगैरे मध्ये नाही आहेत, ते हजारामध्ये आहेत, 500मध्ये आहेत. त्याच्यामध्ये मेजॉरिटी एक्झाम्पलमध्ये ते वापरावं लागतं. म्हणजे इम्पॉर्टन्स लक्षात घ्या त्याचं. हे आधी का सांगतो तुम्हाला? कारण खूप जास्त इम्पॉर्टंट एखादी थिंग असली की ती जाणीवपूर्वक इग्नोर करायची ही आपली सवय असते. ओके, त्याच्यासाठी सांगितलं आहे. आता 6x स्क्वेअर मायनस 5x लेस दॅन इक्वल टू -1. कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड काय आठवते कोणाला? काय करावं लागतं त्यामध्ये? ते
यात एक्सचा जो कोइफिशियंट आहे त्या कोइफिशियंटला 2 न डिवाइड करायचं, येणाऱ्या टर्मचा स्क्वेअर करायचा, म्हणजेच 1/2 कोइफिशियंट ऑफ एक्स याचा स्क्वेअर. इथे एक्सचा कोइफिशियंट आहे 5 किंवा -5, त्याला 1/2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे तो येईल -5/2 त्याचा स्क्वेअर. आता इथं प्लस घेतला काय मायनस घेतला काय याच्यात स्क्वेअरच करायचं, त्यामुळे काही इफेक्ट होत नाही. एक्सच्या कोइफिशियंटला म्हणजेच या 5ला 2 ने डिवाइड केलं तर 5/2 येतो. 5/2चा जर स्क्वेअर केला तर 25/4 येतो. हा 25/4 या इनइक्वॅलिटीमध्ये दोन्ही साईडला ॲड करायचा, प्लस करायचा. जसं क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपण करतो तसंच, काही बदल नाही आहे. म्हणजे 6x² मायनस 5x प्लस 25/4 लेस दॅन ऑर इक्वल टू, राईट साईडला आपण प्लस 25/4 लिहायचा आहे, तो प्लस आहे म्हणून आधी लिहू, -1 मायनस आहे म्हणून नंतर लिहिला, म्हणजे पुढं कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. ओके, काय केलं इथे 1/2 कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. फॅक्टर पडत असले काय किंवा नसले काय सगळीकडे चालणारी ही मेथड आहे. दोन्ही साईडला 25/4 आपण ॲड केला. आता ही जी लेफ्ट हँड साईड आहे ही एक परफेक्ट स्क्वेअर झाली. ती कुणाचा स्क्वेअर झाली? वन सेकंड. परफेक्ट स्क्वेअर होण्यासाठी आणखी एक गरज आहे. परफेक्ट स्क्वेअरमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आणखी एक थिंग महत्त्वाची राहिली, ती म्हणजे या x² कोइफिशियंट 1 पाहिजे असतो. तो नाही आहे 1 तिथं. x² कोइफिशियंट 6 आहे, म्हणजे आपल्याला आधी x² कोइफिशियंट 1 बनवून घ्यावा लागेल. x² कोइफिशियंट 1 पाहिजे तेव्हाच परफेक्ट स्क्वेअरमध्ये जाता येतं. इथं x² कोइफिशियंट 6 आहे, तो आपला 1 मिळवावा लागेल. मग त्यासाठी 6 ने डिवाइड करा थ्रूआउट. पॉझिटिव्ह नंबरने डिवाइड केलं तर काही इफेक्ट होत नाही इनइक्वॅलिटीमध्ये, पण थ्रूआउट 6 ने डिवाइड केलं तर काय होईल, x² मायनस 5/6x लेस दॅन इक्वल टू -1/6. x² मायनस 5/6x लेस दॅन इक्वल टू -1/6. आता आपण त्याला परफेक्ट स्क्वेअरमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. आता 1/2 कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ही टर्म दोन्ही साईडला ॲड करायची आहे. ओके, म्हणजे काय, एक्सचा कोइफिशियंट आता कोण आहे, -5/6. त्याला 1/2 नी मल्टिप्लाय करा आणि त्याचा स्क्वेअर करा. एक्सचा कोइफिशियंट, x² नाही, एक्सचा कोइफिशियंट. 2 स्टेप लक्षात घ्या. पहिली स्टेप, परफेक्ट स्क्वेअरमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आधी x² कोइफिशियंट 1 असणं गरजेचं आहे, म्हणून 6 ने डिवाइड केला आहे. हा पहिला भाग, हा वेगळा झाला. आता इथे आल्यानंतर एक्सच्या कोइफिशियंटला 1/2 ने मल्टिप्लाय करायचं
म्हणजे तो होईल -5/12 त्याचा स्क्वेअर, आणि -5/12चा स्क्वेअर 25/144. ही टर्म दोन्ही साईडला ॲड करावं लागेल, म्हणजे x² - 5/6x प्लस 25/144 लेस दॅन इक्वल टू 25/144 -1. कळलं? दोन स्टेप काय काय केले ते? पहिली स्टेप x² कोएफिशियंट 1 होण्यासाठी 6 डिवाइड केलं प्रत्येकाला, आणि दुसरी स्टेप 1/2 कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर ॲड केला दोन्ही साईडला. आता ही जी टर्म असणार आहे ही परफेक्ट स्क्वेअरमध्ये कन्व्हर्ट झाली. तो कुणाचा स्क्वेअर असेल? कुणाचा स्क्वेअर असेल? x - 5/12 ब्रॅकेट स्क्वेअर. x - 5/12 x - 5/12 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा, याचा जर स्क्वेअर केला x - 5/12 a स्क्वेअर, a - b ब्रॅकेट स्क्वेअर, a स्क्वेअर -2ab असतो. याला जर 2 न मल्टिप्लाय केलं 5/12ला तर 5/6 येतो. x² - 5/6x, आणि याचा स्क्वेअर ऑलरेडी हा आहेच. a² - 2ab प्लस b² याचं जर एक्सपान्शन केलं तर ही टर्म मिळते आपल्याला, लेस दॅन ऑर इक्वल टू. आता राईट साईडचं कॅल्क्युलेशन क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन. काय येते? सबट्रॅक्शन 1चा डिनॉमिनेटर 1, येस, 89/14 -89/14 -89/, बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लाय 25 इंटू 1 -144, 25 - 144 म्हणजे -89/144. ओके. आता इथून पुढे आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत. आता ही व्हॅल्यू फाइंड करत असताना बेसिकली याचे फॅक्टर्स पडतात. -2 -3, बरोबर आहे. -2 -3 हे फॅक्टर्स पडतात. पण तरीही आपण त्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनी सॉल्व केलं किंवा इथपर्यंत आलेत. आता इथून पुढे काय करायचं? इथून पुढे आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, म्हणजे दोन्ही साईडचं घ्यावं लागेल स्क्वेअर रूट. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. आता याचा तर काही प्रॉब्लेम नाही आहे.
दोन थिंग्स आहेत. फर्स्ट म्हणजे याचं स्क्वेअर रूट आणि सेकंड म्हणजे या चिन्हाचं काय. एक तर निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट हे कधीच रिअल नंबर नसतं. कुठलाही रिअल नंबर बघा त्याचं स्क्वेअर रूट, निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट हे रिअल नंबर नसतं. कारण कोणत्याही रिअल नंबरचा आपण जर स्क्वेअर केला तर तो कधीच निगेटिव्ह येत नाही. हा एक सिंपल रूल आहे. कुठल्याही रिअल नंबरचा जर आपण स्क्वेअर केला तर तो निगेटिव्ह येतो का कधी? निगेटिव्हचा जरी स्क्वेअर केला, रिअल नंबर कोणकोणते असतात? एक तर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह किंवा झिरो. झिरोचा स्क्वेअर तर झिरोच येतो, पॉझिटिव्हचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह येतो आणि निगेटिव्ह नंबर असला तर त्याचाही स्क्वेअर पॉझिटिव्हच येत असतो. बरोबर आहे? हो. पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह येतो, निगेटिव्हचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह येतो. आणि त्यामुळं निगेटिव्ह नंबरचं कधीच स्क्वेअर रूट म्हणजे समजा -4 आहे, -4चं स्क्वेअर रूट हे कधीच रिअल असणार नाही. का? कारण -4 हा कोणत्या रिअल नंबरचा स्क्वेअर होऊ शकतो का? नाही. 2चा स्क्वेअर घेतला तर 4 येतो, -2चा स्क्वेअर घेतला तर तोही 4च येतो. -4 हा कुठल्याही रिअल नंबरचा स्क्वेअर येतो का? नाही. नाही येत. -4 हा कुठल्याही रिअल नंबरचा स्क्वेअर येत नाही आणि त्यामुळं निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट हे कधीच रिअल नंबर नसतं. निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट हे कधीही रिअल नंबर नसतं आणि ते रिअल नंबर नसतं, ते असतं कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर नावाचा टॉपिक पण आहे आपल्याला स्टडी करायला यावेळेस. तो कॉम्प्लेक्स नंबर हा टॉपिक किंवा कॉम्प्लेक्स नंबर तयारच मुळात याच्यासाठी झाला आहे की निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट हे रिअल नसतं. आपण जर स्क्वेअर रूट घेतलं, याचं स्क्वेअर रूट तर होईल, पण याचं स्क्वेअर रूट येईल का? नाही येणार. आता इथे आपण जस्ट एक रँडमली कुठलंही एक्झाम्पल घेतलं आहे, पण जर हे पॉझिटिव्ह असतं तर मग ह्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. जर हे पॉझिटिव्ह असेल तर याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. निगेटिव्ह आहे म्हटल्यानंतर स्क्वेअर रूट येणार नाही. पण स्क्वेअर रूट घेतल्यानंतर नेहमी प्लस ऑर मायनस होत असतो. बघा 4चं स्क्वेअर रूट जर आपण घेतलं तर ते +2 येतं किंवा -2 येतं. कारण 2चाही स्क्वेअर 4, -2चाही स्क्वेअर 4, त्यामुळे स्क्वेअर रूट घेतलं की प्लस ऑर मायनस होणार. आता इक्वलचं चिन्ह जर असेल तर आपण प्लस ऑर मायनस घेतो, काही प्रॉब्लेम नाही. पण इनइक्वॅलिटीमध्ये मायनसचा इफेक्ट होत असतो. आपण काही रूल्स लिहिले होते, आठवत आहेत का बघा ते. दोन्ही साईडला एखादा नंबर आपण ॲड केला, सबट्रॅक्ट केला, मल्टिप्लाय केलं पॉझिटिव्ह नंबरनी, डिव्हाइड केलं पॉझिटिव्ह नंबरनी, तर इनइक्वॅलिटीचा साईन बदलत नाही. पण निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केलं तर मात्र चिन्ह बदलतं. आणि अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला ह्या दोन व्हॅल्यू ज्या येतात प्लस ऑर मायनस, प्लससाठी तर काही फरक पडत नाही, चिन्ह तेच राहतं. पण मायनससाठी चिन्ह रिव्हर्स होतं, म्हणजे लेस दॅन इक्वल टूचा होतो ग्रेटर दॅन इक्वल टू. म्हणजे समजा असं गृहीत धरा की टर्म अशी आली असती, इथे आता मायनस आलाय, लेस दॅन ऑर इक्वल टू 89/144 आला असता ब्रॅकेट स्क्वेअर. तर दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय झालं असतं? एक्स स्क्वेअर नाही, एक्स. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय झालं असतं? x - 5/12 लेस दॅन इक्वल टू √89/12. कारण 89चं स्क्वेअर रूट निघत नाही, तो तसाच राहील. बरोबर आहे.
हो. 89 बरोबर आहे काय सबट्रॅक्शन? एवढं 89 येणार नाही ते. 129 येते सर. हां तेच म्हटलं काहीतरी गडबड झाली. जे काय असेल ते किती येत आहे? -129. 129 का 119? वजाबाकी करा व्यवस्थित. वजाबाकी 144 मधून 25 मायनस 119. आता वजाबाकीपर्यंत जायची वेळ आली. ठीक आहे, वाटेवर 119 जरी असेल तरी त्याचंही स्क्वेअर रूट निघत नाही. मग तो आपण 119 घेऊ. स्क्वेअर रूट घेतलं तर रूट 119/12. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर एक टर्म अशी मिळेल आणि दुसरी टर्म काय मिळेल पहा. x - 5/12. हे मधलं चिन्ह रिव्हर्स करायचं आणि पलीकडच्याला मायनस रूट 119/12. या प्रकारे दोन व्हॅल्यू येतात, दोन इनइक्वॅलिटीज येतात ज्या ऑरनं जोडल्या जातील. आणि मग ही टर्म राईट साईडला घ्यायची, ही टर्म राईट साईडला घ्यायची आणि नेहमीप्रमाणे सॉल्व करायचं. आता आपण हे खूप कॉम्प्लिकेटेड झालं हे संख्या कॅल्क्युलेशनच्या. साध्या सिंपल संख्या येतील अशा प्रकारचं इक्वेशन घेऊ एक, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही ह्या प्रोसेसमध्ये. पहा, समजा एक इनइक्वॅलिटी आपण घेऊ. हेच घेऊ आपण. एक एक्झाम्पल जे घेतलं होतं, x² - x ग्रेटर दॅन 20. ओके, x² - x ग्रेटर दॅन 20. आता इथे काय करणार आपण, x² कोएफिशियंट 1 ऑलरेडी आहे, त्यामुळे कशाला डिवाइड करण्याची गरज नाही. x² कोएफिशियंट 1 आहे त्यामुळे डिवाइड करण्याची गरज नाही. 20 ऑलरेडी राईट साईडला आहे, तो आपला राईट साईडलाच पाहिजे असतो, तिकडेच राहू द्यायचा. ओके, आता बघा, याला आपल्याला परफेक्ट स्क्वेअरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. काय करणार आपण, 1/2 कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर, 1/2 कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. मी तर एक्सचा कोएफिशियंट कोण आहे, -1 इंटू 1/2 याचा स्क्वेअर, म्हणजे -1/2चा स्क्वेअर. तो किती येईल, 1/4. तो 1/4 दोन्ही साईडला ॲड करायचा, म्हणजे x² - x प्लस 1/4 ग्रेटर दॅन 20 प्लस 1/4. ओके, आता ही टर्म झाली परफेक्ट स्क्वेअरमध्ये कन्व्हर्ट. तो कुणाचा स्क्वेअर आहे, x - 1/2चा स्क्वेअर. इथलं चिन्ह पाहायचं, हे जर मायनस असेल तर इथं मायनस येतो आणि हे जर प्लस असेल तर इथे प्लस येतो.
बस. किंवा मग डायरेक्ट ही संख्या बघायची मधली. इथे 1/2 आला आहे, तो 1/2. आणि ग्रेटर दॅन राईट साईडचे कॅल्क्युलेशन 20 × 4 80 + 1 81/4. ओके. आता बघा परफेक्ट स्क्वेअरमध्ये कन्वर्ट झालं ते. एक स्टेपचं काम आहे, फक्त 2 स्टेपचं. आता यामध्ये दोन्ही साईडचं घ्यायचं आहे स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेत असताना लेफ्ट साईडचं स्क्वेअर रूट काय येईल? x - 1/2. बरोबर आहे. राईट साईडला आहे 81/4. त्याचे मात्र 2 स्क्वेअर रूट येतील, एक प्लस और एक मायनस. 81/4चं स्क्वेअर रूट, 81चं स्क्वेअर रूट 9, 4चं स्क्वेअर रूट 2. बरोबर आहे. म्हणजे 81/4चं स्क्वेअर रूट येणार 9/2. पैकी जो प्लस 9/2 आहे त्याला चिन्ह हे मधलं तसंच ठेवायचं. आणि दुसरी व्हॅल्यू x - 1/2 लेस दॅन -9/2. ही स्टेज लक्षात घ्या. इथं काय होतं नेमकं, स्क्वेअर रूट घेतल्यानंतर 2 स्क्वेअर रूट येतात, एक प्लस दुसरं मायनस. प्लससाठी इनइक्वॅलिटीचं साईन तेच ठेवायचं आणि मायनससाठी ते रिव्हर्स करायचं, कारण निगेटिव्ह व्हॅल्यूसाठी साईन चेंज होतं इनइक्वॅलिटीचं. ओके. आता पुढे सोडून x फाइंड करायचं आहे. हा 1/2 पलीकडे घ्या, हा पण 1/2 पलीकडे घ्या. म्हणजे काय येईल? x = x ग्रेटर दॅन 1/2 + 9/2 और x ग्रेटर दॅन 1/2 - 9/2. 1/2 + 9/2 ॲडिशन 10/2. बरोबर आहे. डिनॉमिनेटर सारखा असेल तर डायरेक्ट ॲडिशन करता येतं. 1 + 9 म्हणजे 10, 10/2 और x ग्रेटर दॅन 1 - 9 -8/2. दॅट इज x ग्रेटर दॅन 5, 2 न भाग जाईल, और लेस दॅन ग्रेटर दॅनचे चिन्ह गडबड झाली का? हे लेसचं आहे ना, इथे लेस दॅन x लेस दॅन -4. x ग्रेटर दॅन 5 और x लेस दॅन -4. आता हे एक्झाम्पल आपण फॅक्टरायझेशननी सोडवलेलं. बघा काय आलं होतं. x ग्रेटर दॅन 5 और x लेस दॅन -4. डायरेक्ट इथे येतो आपण आणि इथून पुढे हे सॉल्व्ह करायचं. मी थोडक्यात x ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी ज्या क्वाड्रॅटिकच्या मेथड आहेत, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, फॅक्टरायझेशन मेथड, पैकी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड फक्त माहिती असू द्या. तुम्हाला मोस्टली फॅक्टर्स पडतील अशा प्रकारच्या टर्म्सवरती जास्तीत जास्त काम आहे. त्यामुळे त्या मेथडवरती जास्त फोकस ठेवायचा, याच्यावरती. ओके. ही एक मेथड, ही एक प्रोसेस जी आहे
ते आधी नोट डाऊन करा. याही एक्झाम्पलमध्ये काय चेंज, फक्त एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 6 आहे, त्यानं आधी डिवाइड करून घेतलं, कारण एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असल्याशिवाय परफेक्ट स्क्वेअरमध्ये कन्व्हर्जन होत नाही. मग 6नं आधी डिवाइड करून घेतलं थ्रू आउट, आणि मग 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आपण ॲड आणि सबट्रॅक्ट केला, सॉरी दोन्ही साईडला ॲड केला. लेफ्ट साईडची टर्म एक्स स्क्वेअर मायनस 5/6x आहे, त्यात 25/144 ॲड केला, आणि राईट साईडची टर्म 1/6 आहे. आपण इथे 1 घेतल्यामुळे ते निगेटिव्ह आला आन्सर. राईट साईडची टर्म काय आपली ॲक्च्युली 1/6. आता आपण हा सॉल्व करू. आता करा सबट्रॅक्शन याचं, आता कॉम्प्लिकेटेड नाही येणार ते. आन्सर तर सेम येणार कुठल्याही मेथडनी केल्यानंतर. येस, लक्षात आलं आहे. आपण ते -1 घेतला ना तसंच, त्यामुळं ते निगेटिव्हमध्ये आलं होतं सर. पण निगेटिव्हमध्ये आलं तर काय प्रॉब्लेम होतो. पहिल्यांदा आपण 6नं डिवाइड केलं थ्रू आउट, एक्स स्क्वेअर मायनस 5/6x मायनस 1/6. नंतर 5/6चा 1/2 मल्टिप्लाय केला, तो 5/12 आला, त्याचा स्क्वेअर केला 25/144, तो दोन्ही साईडला ॲड केला. पण राईट साईड काय 1 नाही आहे, राईट साईड आहे 1/6. यांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता काय होईल ते, क्रॉस मल्टिप्लाय जर केला तर 25 × 6 म्हणजे 150 मायनस 144 × 1 डिव्हायडेड बाय 144 आणि 6चं मल्टिप्लिकेशन ते करायची गरज नाही, फक्त लिहा. ओके, क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन केलं. 25 × 6 150 मायनस 144 आणि डिवाइड बाय दोघांचं मल्टिप्लिकेशन. हे सबट्रॅक्शन किती येत आहे, 150 मायनस 144 6/144 × 6. हा 6 कॅन्सल होणार आहे, म्हणून आपण मल्टिप्लिकेशन नाही करत बसलो. म्हणजेच तो येईल 1/144. आता बघा तो प्लस आला, पॉझिटिव्ह आला. स्क्वेअर रूट घ्या दोन्ही साईडचा. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट जर घेतलं आपण तर काय होईल, x मायनस 5/12 x मायनस 5/12 लेस दॅन इक्वल टू 1/144चं स्क्वेअर रूट 1/12, बरोबर. पण इथे द्यावं लागेल एक ऑर. कशासाठी, x मायनस 5/12 मधलं चिन्ह रिव्हर्स, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, बरोबर. लेस दॅन इक्वल टूचा होणार ग्रेटर दॅन इक्वल टू, मायनस 1/12. आता हे 5/12 राईट साईडला घ्या, म्हणजे काय येईल, x लेस दॅन इक्वल टू 5/12 प्लस 1/12 और x ग्रेटर दॅन इक्वल टू 5/12 मायनस 1/12. म्हणजेच x लेस दॅन ऑर इक्वल टू 5/12 प्लस 1/12
6/12. 6/12 म्हणजेच 1/2 बरोबर. हो. आणि x ग्रेटर दॅन इक्वल टू 5/12 मायनस 1/12 1/3. 4/12 म्हणजेच 1/3. बघा ह्याच आल्या होत्या का व्हॅल्यू. फॅक्टरायझेशन मेथडनी 1/2 आणि 1/3 बरोबर. हो. फॅक्टरायझेशन त्यामुळे मेथड कुठली वापरली तरी व्हॅल्यू बदलत नाहीत. या प्रकारे आपण आता एकदा व्हॅल्यू काढला की पुढचा भाग सेम. पुढचा भाग काय, इंटरवल डिसाईड करायची. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1/2 पेक्षा लहान पाहिजे किंवा 1/3 पेक्षा मोठी पाहिजे. मग रिअल नंबर लाईन काढायची एक, त्याच्यावरती 1/2 आणि 1/3 प्लॉट करायचे. 1/2 मोठा आहे त्यामुळे तो राईट साईडला जाईल. 1/3 लहान आहे. आता याचं काय म्हणणं आहे ह्या कंडिशनचं, की एक्सची व्हॅल्यू 1/2 पेक्षा लहान पाहिजे म्हणजे इकडं, किंवा 1/3 पेक्षा मोठी पाहिजे म्हणजे इकडे. याचाच अर्थ आन्सर काय येईल मग, इंटरवल क्लोज इंटरवल, कारण इक्वलचं चिन्ह आहे 1/3, 1/2. ओके. त्यामुळे हे इंटरवलच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्याची कन्सेप्ट आहे, त्यात बदल नाही आहे मेथडमध्ये. मेथड फक्त कशासाठी चेंज आहे, एक्सची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी. ओके. म्हणजे फॅक्टर पडत असतील तरीही आपण ही मेथड वापरू शकतो आणि फॅक्टर पडत नसतील तरीही वापरू शकतो. टेक डाउन दिस.